महत्वाची बातमी अगदी थोड्याच वेळात छगन भुजबळ निवासस्थानाहून निघणार आहेत शपथविधीच्या दिशेकडे। छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। सकाळी 10 वाजता ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण या क्षणी पाहतोय। छगन भुजबळ हे आता निघतायत शपथविधी करता। ही थेट दृश्य छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहे। त्यापूर्वी मुंबईतल्या आपल्या निवासस्थानावरून भुजबळांचा ताफा राजभवनाकडे निघाल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। प्रसार माध्यमांकडून भुजबळांना प्रतिक्रिया देण्याची विनंती। भावना आहे ऑल इज वेल वेअर द एंड इज वेल। शेवट चांगला ते सगळं चांगलं। मी मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे, अजित दादा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल साहेब यांचे आभार मानतो। मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांचे आभार मानतो। मी माझ्या लासलगाव येवला मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो। मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे नेत्यांचे आभार मानतो आणि जे माझ्याबरोबर ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। असं आहे, हे सगळं 8 दिवसापूर्वी ठरलं। मीटिंग झाली आमच्या 8 दिवसापूर्वी, तेव्हा सगळं ठरलं। आणि मग जे आहे अगोदर सोमवारी परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीचं ठरलेलं आहे। धन्यवाद सगळ्यांना। बोला, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। चला ज्याचा शेवट चांगला ते सारं काही चांगलं असं भुजबळ म्हणतात। ऑल इज वेल असं देखील भुजबळांनी म्हटलेलं आहे। पण त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे देखील छगन भुजबळ यांनी आभार मानलेले आहेत। आज सकाळी 10 वाजता राजभवनात भुजबळ यांचा शपथविधी होतोय आणि त्याकरता छगन भुजबळ राजभवनाच्या दिशेनं निघाल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। कॅबिनेट मंत्रिपदाची भुजबळ शपथ घेण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। अर्थात अन्न आणि नागरी पुरवठा खातं जे धनंजय मुंडेंकडे होतं ते खातं भुजबळांना मिळू शकतं अशी एक दाट चिन्ह आहे। जवळपास आता या सगळ्या संदर्भात शिक्कामोर्तब झालेलंच आहे। अधिकृत घोषणा होणं अद्यापही उर्वरित आहे। शपथविधी सोहळ्यानंतर या सगळ्या संदर्भात स्पष्टता होणार आहे। ही 2 दृश्य आता आपण या क्षणी पाहूया। एकीकडे राजभवन तुम्हाला दिसेल आणि दुसरीकडे दिसेल भुजबळांचा हा ताफा। ही थेट दृश्य राजभवन परिसरातली। याच ठिकाणी अगदी काही क्षणात छगन भुजबळ आता दाखल होतील। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्या ठिकाणी पोहोचतील, तर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि मुख्य सोहळ्याला, शपथविधी सोहळ्याला आता सुरुवात होईल। जहां नहीं चहना वहां नहीं रहना असं खरं तर छगन भुजबळ यांनी म्हटलेलं होतं। ज्यावेळी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला होता त्यावेळी भुजबळ यांनी केलेली ही शेरो शायरी फार चर्चिली गेलेली होती आणि भुजबळ नाराज असल्याचं स्वतः भुजबळांनीच आपल्या अंदाजात महाराष्ट्राला स्पष्ट केलेलं होतं। त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडताना दिसतात। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, आपण पाहतोय ज्याचा शेवट गोड ते सारं काही गोड, ऑल इज वेल म्हणतायत आता भुजबळ।
नक्कीच लागवी या ठिकाणी ऑल इज वेल असं भुजबळ म्हणतात. गेल्या 6 महिन्यांपासून नाराज हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महायुती सरकारमध्ये भुजबळ होते. अनेक विरोधी वक्तव्य सरकारवरती त्यांनी केली होती, मात्र कुठेतरी नाराजी वळलेली आहे. 8 दिवसांपूर्वी चर्चा झाली होती ती आता सत्यात उतरलेली आहे. भुजबळ थोड्याच वेळामध्ये राजभवन येथे दाखल होतील. राजभवनमध्ये ते मंत्रिपदाची शपथ घेतील, पुन्हा ते मंत्रिमंडळात सामील होतील. मात्र एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि नेते जे आहेत, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असतील, उपमुख्यमंत्री आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते सुद्धा आहेत. एकूणच या दोघांचेही त्यांनी आभार व्यक्त केलेले आहेत. त्याचप्रमाणे महायुती सरकारमध्ये भुजबळ नव्याने सामील होत आहेत, त्यामुळे नव्याने सामील झाल्यानंतर तेच खातं पुन्हा भुजबळ सांभाळणार, ते म्हणजे अन्न आणि नागरी पुरवठा. त्यामुळे यातून आता नवीन संकल्प भुजबळांचा काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र आज एक स्मित हास्य भुजबळांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळालं. ज्या भुजबळांच्या चेहऱ्यावरती तणाव आणि एकूण नाराजी गेल्या अनेक दिवसांपासून अधिवेशनाच्या दरम्यान सुद्धा आपण पाहिली, अनेक वक्तव्य सुद्धा अधिवेशनादरम्यान सरकारला कोंडीत पकडण्यासारखी केली होती. मात्र आज कुठेतरी एक स्मित हास्य या सरकारच्या बाजूने भुजबळांच्या चेहऱ्यावरती दिसतं. त्यामुळे भुजबळ कुठेतरी समाधानी आहेत. त्याचप्रमाणे आज परिवारामध्ये सुद्धा आनंदाचा माहोल आहे. मात्र एकूणच सरकारमध्ये आल्यानंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया या निमित्ताने भुजबळांच्या एका शेरोशायरीची फार चर्चा होतीये. सध्या ही शेरोशायरी फार व्हायरल सुद्धा होताना दिसते. भुजबळ म्हणालेले होते राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर नाराजी व्यक्त करताना आणि भाषण करताना, वक्त वक्त की बात है, वक्त बदल जाएगा, आज तेरा है कल मेरा आएगा. आज मात्र तो दिवस आलाय हे म्हणणं फार महत्त्वाचं ठरणार आहे, हे फार समर्पक ठरणार आहे. लागवी नक्कीच वेळेचं गणित हे भुजबळांनी साधलेलं पाहायला मिळतंय. वक्त वक्त की बात आहे असं त्यांनी जे एक स्टेटस ठेवलं होतं, त्यामुळे त्यांनी वक्तव्य सुद्धा केलं होतं. मात्र आता वेळ पलटलेली आहे, भुजबळांच्या बाजूने ही वेळ पाहायला मिळते. त्यामुळे नक्की यामध्ये खरं तर धनंजय मुंडे यांचं खातं भुजबळांकडे जाणार आहे. मात्र नक्की कुणासाठी हा शेअर होता, आता याच्यावरून एकंदरीत चर्चा ही विरोधकांमध्ये सुरू आहे. मात्र भुजबळांना जी पुन्हा संधी देण्यात आलेली आहे त्यावरून सध्या विरोधी बाजूमध्ये अनेक विरोधक टीका करताना पाहायला मिळतात. मात्र सत्ताधाऱ्यांमध्ये नक्की काही लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे की दुःखाचं वातावरण आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ज्या प्रतिक्रिया या आजच्या दिवसभरामध्ये भुजबळांच्या शपथविधीनंतर उमटतील, यावरून खरं तर महायुती सरकारमध्ये नक्की काय चाललंय याची खरं तर माहिती समोर येईल. मात्र जे भुजबळांचं जे स्टेटस होतं आणि त्यांचं जे वक्तव्य होतं या वेळेच्या संदर्भात, ते कुठेतरी भुजबळांच्या बाजूने आता वेळेची जे कमान आहे ती झुकताना पाहायला मिळते. त्यामुळे भुजबळ मंत्रिमंडळात सहभागी होत आहेत आणि त्यांचं कुठेतरी ते नाराजी होती, जी नाराजीमधून त्यांनी अनेक जे स्टेटस ठेवले होते, अनेक शेरोशायरी लिहिल्या होत्या, अनेक वेळा त्यांनी माध्यमांसमोर जाहीर जी नाराजी व्यक्त केली होती ती कुठेतरी आता वळलेली आहे. यातून हे तरी दिसताना पाहायला मिळते. लागू अगदी स्वप्नील, पहा हे टायमिंग ना फार महत्वाचं आहे. खरं तर छगन भुजबळ कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणं आणि जातनिहाय जनगणनेचा मुद्दा, त्यानंतर कॅबिनेटमध्ये सहभागी होणारा एक ओबीसी महत्त्वाचा चेहरा, येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, या सगळ्या अनुषंगानं हे सगळं काही जुळून आलेलं आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. हे टायमिंग फार महत्त्वाचं आहे. नक्कीच हा वेळ फार महत्त्वाचा आहे, हे टायमिंग फार महत्त्वाचं आहे. कारण महायुतीमध्ये ओबीसी समाजाचा नेता, बडा नेता बघायला गेलं तर छगन भुजबळ यांचं नाव प्रकर्षाने समोर येतं आणि आघाडीवरती सुद्धा येतं. अनेक नेते ओबीसी समाजाचे महायुती सरकारमध्ये आहेत, भाजपमध्ये आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. मात्र ज्या तोडीस तोड असा ओबीसी नेता जो महायुतीला हवाय तो म्हणजे छगन भुजबळ आहेत. त्यामुळे ते त्यांच्याच बाजूने त्यांच्याच सरकारमध्ये आहेत. मात्र सत्तेत आल्यानंतर भुजबळांची ताकद आता कुठेतरी वाढली आहे आणि जो ओबीसी समाज भुजबळांना महायुती 2.0 या सरकारमध्ये नाकारल्यामुळे नाराज होता, या ओबीसी समाजाकडून सुद्धा अनेक प्रकारे निदर्शनं अजित पवार यांच्या समोर असतील किंवा इतर जे मंत्री आहेत त्यांच्या समोर करण्यात आली होती. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अनेक कार्यक्रमांमध्ये भुजबळांचा ओबीसीचा बडा चेहरा म्हणून उल्लेख सुद्धा केला होता. त्यामुळे आता या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खरं तर ओबीसी समाजाची मतं किंवा ओबीसी समाजाला जी नाराजी होती ओबीसी समाजामध्ये, ती नाराजी वळवण्यामध्ये भुजबळांना मंत्रिमंडळात सहभागी करून कुठेतरी एक सिक्सर या सरकारने मारला, याप्रमाणे असं पाहायला मिळतं. अगदी स्वप्नील, तुम्ही असेच आमच्या संवेद जोडले राहत. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी उमेश करंजकर सुद्धा जोडले गेलेले आहेत, जे राजभवन परिसरात आहेत.
उमेश, काही क्षणात आता भुजबळांचा ताफा त्या ठिकाणी पोहोचेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचतील आणि मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल. केवळ पाऊण तास शिल्लक त्या क्षणाकरता, ज्याची भुजबळ गेले अनेक महिने वाट पाहत होते. नक्कीच लागवी अत्यंत या सोहळ्याची वाट जी आहे ते भुजबळ पाहत होते आणि त्यानुसार आता थोड्या वेळातच छगन भुजबळ जे आहे ते राजभवनावर दाखल होतील. राजभवनावर दाखल होण्याआधी जर आपण पाहिलं तर सुरक्षा रक्षक असतील किंवा मग छगन भुजबळ यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे राजभवनाच्या इथे जमायला सुरुवात झालेली आहे. लगबग जी आहे ती सगळी आपल्याला राजभवनाच्या बाहेर पाहायला मिळते. 10 वाजता बरोबर हा सोहळा सुरू होईल. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित असणार आहे. ज्या प्रकारे गेल्या काही दिवसापासून सातत्याने छगन भुजबळ हे राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याचं म्हटलं जात होतं, कारण त्यांना मंत्रिपद दिलं नव्हतं. कारण राष्ट्रवादी काँग्रेसची जी सगळी ज्येष्ठ फळी आहे त्यामध्ये सगळ्यात ज्येष्ठ नेते हे छगन भुजबळ होते आणि त्यांना मंत्रिपद दिल्या नसल्या कारणाने ओबीसी समाज असेल किंवा मग त्यांच्या नाशिक मधला आणि राज्यभरातला जे सगळे त्यांचे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर होता. पक्षांतर्गत एक गट तयार झाल्या का अशा प्रकारची परिस्थिती सगळी गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळत होती. मात्र आता त्याला कुठेतरी पूर्णविराम देण्याचं काम जे आहे ते अजित पवारांनी केलेलं आहे आणि आज छगन भुजबळ यांचा जो शपथविधी आहे तो 10 वाजता पार पडेल आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा आलबेल होईल असं म्हटलं जाते. अगदी या निमित्तानं सरकारमध्ये एक ओबीसी समुदायाचा एक महत्वाचा चेहरा सामील होणार आहे. भुजबळांकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. त्या अनुषंगानं हा शपथविधी सर्वार्थानं महत्वाचा मानला जातोय. उमेश, नक्कीच लागवी छगन भुजबळ जे आहेत ते देशभरातल्या ओबीसींचं नेतृत्व करतात. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी देशभर काम केलेलं आहे. त्यामुळे केवळ राष्ट्रवादीला त्याचा फायदा होणार नाहीये तर संपूर्ण महायुती सरकारला याचा फायदा होईल. त्या एक मोठा ओबीसी नेता जो आहे त्याला आपल्या मंत्रिमंडळात सामील करून घेतला आणि एक ओबीसी वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्याचं किंवा आपलं म्हणणं ऐकून घेण्याची जी ताकद आहे ती छगन भुजबळ यांच्यामध्ये आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा जो आहे तो महायुती सरकारला होणार आहे. आणि म्हणूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर जे खातं अद्यापही कोणाला देण्यात आलं नव्हतं ते खातं जे आहे ते छगन भुजबळ यांना देण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांच्या सहमतीने घेण्यात आलेला आहे. एक दूरदृष्टी मुख्यमंत्र्यांनी ठेवलेली आहे की नेहमी आपण पाहतो की राज्यामध्ये मराठा ओबीसी या प्रकारचा वाद जो आहे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. छोट्या छोट्या घटना असतील त्यावेळेस अशा प्रकारचे वाद राज्यामध्ये होत आहेत. मात्र ते कुठेतरी थांबावं आणि त्यासाठीच छगन भुजबळ हा ओबीसी चेहरा जो आपल्या मंत्रिमंडळात आणण्याचं काम जे आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे. अगदी सातत्यानं उमेश एक सवाल उपस्थित केला जातो, एक शंका उपस्थित केली जाते. जी पत्रिका खरं तर निमंत्रण पत्रिका या सगळ्या संदर्भात शपथविधी सोहळ्यासंदर्भात छापण्यात आलेली आहे त्यामध्ये असं म्हटलं गेलंय महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ. एक सदस्य की आणखीन कोणी, भुजबळ की आणि कोणी आज मंत्रिपदाची शपथ घेतील, काय या सगळ्या संदर्भात संकेत पोचत आहेत? लागवी नक्कीच त्या आमंत्रण पत्रिकेमधील त्या शब्दामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात होते. नेमके किती सदस्यांचा हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे याबाबतचे तर्क जे आहेत ते गेल्या काल रात्रीपासून आपल्या राजकीय वर्तुळात झालेले पाहायला मिळतात. मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार छगन भुजबळ यांचाच शपथविधी सोहळा जो आहे तो आज पार पडणार आहे. इतर कोणाचंही नाव जे आहे ते अद्याप तरी घेतलं गेले नाहीये. खास करून गेल्या काही दिवसापासून सातत्याने सांगण्यात येत होते की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातले जे जयंत पाटील आहेत प्रदेश अध्यक्ष ते भाजपामध्ये जातील आणि त्याबाबतच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सातत्याने सुरू आहेत. त्यामुळे त्यांचं देखील इथे शपथविधी होईल का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. मात्र सध्या तरी जी माहिती मिळते त्यानुसार जयंत पाटील जे आहेत ते शपथ घेणार नाहीत अशा प्रकारची माहिती मिळते. फक्त छगन भुजबळ यांचा शपथविधी जो आहे तो आज पार पडेल. अगदी उमेश आणि स्वप्नील तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेत राहू. बोलूया या संदर्भातल्या महत्त्वाच्या बातमीकडे. या सगळ्या संदर्भात काही वेळापूर्वी छगन भुजबळ यांनी काय वक्तव्य केलेलं होतं पाहूया आपण. मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे, अजितदादा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल साहेब यांचे आभार मानतो. मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांचे आभार मानतो. मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे
आभार मानतो आणि जे जे माझ्याबरोबर ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. असं आहे, हे सगळं 8 दिवसापूर्वी ठरलं, मिटिंग झाली आमच्या 8 दिवसापूर्वी, तेव्हा सगळं ठरलं. आणि मग जे आहे अगोदर सोमवारी परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीचं ठरलेलं आहे. बोला, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं. ज्याचा शेवट चांगला ते सारं काही चांगलं असं म्हणतात भुजबळ. या सगळ्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आपण. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आणि खास करून अजितदादाचे अभिनंदन करायचे आहे. त्यांनाही शुभेच्छा द्यायच्या आहे की त्यांनी छगन भुजबळसारख्या एक अत्यंत महत्त्वाच्या ओबीसी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या एक नेत्याला पुन्हा मंत्रिमंडळात संधी दिली. आणि आज 10 वाजता मलाही निरोप आहे शपथविधीचा. मला आनंद होतो आहे की आज छगन भुजबळ पुन्हा एकदा या राज्याचे महत्त्वाचे मंत्री आणि मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होणार आहे. आणि त्यांच्या समावेशाने देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार प्रचंड मजबूत होईल. आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता जो संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा केला आहे त्या संकल्पाला साजेसं काम छगन भुजबळजी करतील अशी मला अपेक्षा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.